Good morning, everyone. Good morning, sir. Myself, Prashant Osarmol. I have completed my MSc in Mathematics. I also teach in Bharti. Have you listened? Bharti. Bharti जी एक संस्था आहे ती ट्रेनिंग देते. म्हणजे SC ST समाजाची जी संस्था आहे पुण्याची ती ट्रेनिंग देते फ्रीमध्ये सावरकर चौकामध्ये. त्यांना पण मी शिकवतो. तर आज आपण एक नवीन टॉपिक चालू करणार आहे. नवीन म्हणजे आज तुम्ही ब्लड रिलेशन्स ऐकलेले. ब्लड रिलेशन्स ब्लड रिलेशन चालू करणार आहे आपण आज. ब्लड रिलेशन मध्ये जे आपले नातेसंबंध आहे, मराठीमध्ये नातेसंबंध म्हणतो आणि इंग्लिशमध्ये ब्लड रिलेशन्स. आता नातेसंबंध म्हणजे जे आपल्याशी रिलेटेड असतात तेच नातेसंबंध. असेच क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात. तर याच्या काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स बघू आपण पहिले. तर ट्रिक्स म्हणजे जर मेल मेंबर आला, सपोज मेल मेंबर कोणते कोणते, सन, मेल मेंबर आले सन. परत कोणते कोणते सांगा, फादर, परत ग्रँडफादर, ग्रँडफादर, परत फादर इन लॉ. माहिती आहे सगळे तुम्हाला, फादर इन लॉ, अंकल, परत सन इन लॉ, सन इन लॉ, परत कोणते, हा ग्रँडसन, हा ब्रदर. बाकी याच्यामध्ये ब्रदर. अजून काही राहिले का मेल मेंबर्स फॅमिली मधले आपल्या? ब्रदर इन लॉ राहिले का? ब्रदर इन लॉ. एवढे काय झाले मेल मेंबर्स. आता फिमेल मेंबर्स कोणते कोणते याच्यामधले? ब्रदरच्या ऐवजी सिस्टर, हे झाले सिस्टर. त्यानंतर सनच्या ऐवजी डॉटर. त्यानंतर मदर, ग्रँड मदर. त्यानंतर मदर इन लॉ. मदर इन लॉ म्हणलं तर असं येतं का? मदर इन लॉ. परत आंट. काय झालं मला पण सांगा, मी पण असेल. त्यानंतर सन इन लॉच्या ऐवजी डॉटर इन लॉ. आणि त्यानंतर ग्रँड डॉटर. आणि ब्रदर इन लॉच्या ऐवजी सिस्टर इन लॉ. म्हणजे झाले फिमेल मेंबर. याच्याऐवजी आहे का कोणी मेल अँड फिमेल मेंबर्स? नाहीये. तर एवढे मेल आणि एवढे फिमेल मेंबर्स फॅमिलीमध्ये, एका कोणत्या पण एका फॅमिलीमध्ये. तर बघा, त्यानंतर आता जे मेल मेंबर्स आहे त्या मेल मेंबरसाठी कोणतं साईन घ्यायचं, फिमेल मेंबरसाठी कोणतं साईन घ्यायचं हे आपण बघणार आहे. तर सपोज मेंबर मेल आला, मेल मेंबर आला तर त्याच्यासाठी आपण प्लस घेणार. काय घेणार? प्लस. लक्षात ठेवा, मेल मेंबर आला तर मेल मेंबरसाठी आपण घेणार प्लस, आणि फिमेल मेंबर आला तर फिमेल मेंबरसाठी घेणार मायनस. फिमेल मेंबरसाठी घेणार मायनस. कळलं? मेल मेंबरसाठी प्लस, फिमेल मेंबरसाठी मायनस. आणि जनरेशन, सपोज एक जनरेशन घेतलं आपण, त्याच्यानंतरचं जनरेशन घेतलं, त्याच्यानंतरचं जनरेशन घेतलं. आता आपल्याला एक जनरेशन घ्यायचं फादर, एक घेऊ ग्रँडफादर घेऊ पहिले.
ग्रँडफादर, त्याच्यानंतरचं जनरेशन कोण येईल, सपोज यांचा मुलगा किंवा मुलगी, तर याच्यासाठी कोणतं जनरेशन येईल, सपोज आपण घेतला ग्रँडफादरच्या नंतर कोण येतो, फादर, आणि त्याच्यानंतर कोण येतो, सन, त्याच्यानंतर सन येतो. पण हा जो सन आहे तर याचा कोण होईल, ग्रँडसन होईल. आणि हे जे ग्रँडफादर आहे, हे जे फादर यांचे फादर, ते यांचे ग्रँडफादर होईल. म्हणजे जनरेशन गॅप आपण कशाने दर्शवायचा, याने, हे जनरेशन, आणि त्याच्या खालचं परत जनरेशन, हे जनरेशन. तर हे लक्षात घ्या, मेलसाठी प्लस, फिमेलसाठी मायनस, जनरेशनसाठी याला काय म्हणू आपण, हे लक्षात येईल तुमच्या. त्यानंतर ब्रदर अँड सिस्टरसाठी, ब्रदर अँड सिस्टर, सपोज तुम्हाला घ्यायचंय ब्रदर अँड सिस्टर्स, ब्रदर अँड सिस्टर घेतलं तर ब्रदर अँड सिस्टर कशाने दर्शवायचं, इक्वल टूच्या साईन, इक्वल टू, किंवा तुम्ही याला मोठं पण करू शकता, या साईनने दर्शवायचं, ब्रदर अँड सिस्टर्स. बरोबर. आता हा ब्रदर आहे, तर ब्रदर आला म्हणजे कोणता मेंबर आला, मेल मेंबर आहे. तर जे आता इथं डायरेक्ट ब्रदरने दिलं जाणार, एक तर नाव दिलं जाईल किंवा ABCD काहीतरी दिलं जाईल. जर जिथल्या तिथं साईन लिहून टाकायचं, ब्रदर कोण आहे, मेल, तर मेलचं साईन डायरेक्ट याच्या डोक्यावर लिहून टाकायचं, प्लस. बरोबर. म्हणजे नंतर कन्फ्युजन होत नाही, तिथल्या तिथंच आयडिया क्लिअर होऊन जाते. त्यानंतर आलं सिस्टर, तर सिस्टरच्या डोक्यावर काय लिहायचं, मायनस. तर ब्रदर सिस्टर ते लक्ष देऊन जातं, नंतर प्रॉब्लेम परत बघायची गरज नाही पडत, मेल आहे का फिमेल आहे. कारण हे ब्रदर अँड सिस्टर इथं कळून जाईल, पण नंतर ABCD येतं, ABCD आल्यानंतर कन्फ्युजन नको म्हणून ते अगोदरच लिहून टाकायचं. आता कोणतं राहिलं, कपल, कपल म्हणजे मॅरिड. आता हजबंड आणि वाईफ यांचं रिलेशन कसं लिहायचं, डबल ॲरो, कसं लिहायचं, डबल ॲरो. हजबंड आणि वाईफचे रिलेशन डबल ॲरोने दर्शवायचं. तर याच्यामध्ये हा मेल येईल, हा फिमेल येईल. बरोबर. एक मेल एक फिमेल. तर यांचं रिलेशन लिहून घेऊ आपण पहिले. ब्रदर सिस्टरचं कशाने, डबल ॲरो, इक्वल टूच्या साईननी, आणि हजबंड वाईफचं डबल ॲरोच्या साईननी. बाकी प्लस मेल मायनस फिमेल. आता बघू आपण, आपल्याला सांगितलंय A इज फादर ऑफ B, A इज फादर ऑफ B. तर A च्या डोक्यावर काय येईल मग, प्लस. A फादर आहे ना, मेलसाठी आपण प्लस घेतलेले आहे, तर A इज फादर ऑफ B, आणि A इज फादर ऑफ B, तर A वरच्या जनरेशनचा आहे ना फादर, तर वरच्या जनरेशनला घेतो आपण, A इज फादर ऑफ B. बरोबर. कळलं. आता बीचं जेंडर क्लिअर आहे का, कसं काय, नाही आहे ना. बीचं जेंडर त्यांनी सांगितलंच नाही आपल्याला, बी ब्रदर आहे का सिस्टर आहे का काय, काहीच सांगितलं नाही. त्याच्यामुळं बीला काहीच नाही द्यायचं सध्या, जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत. आता A इज फादर ऑफ B क्लिअर आहे, सांगितलं B इज सिस्टर ऑफ C, B इज सिस्टर ऑफ C, तर B काय घेतलं आपण, सिस्टर. आणि जे भावंड आहे त्यांच्यासाठी काय घेतलेलं होतं आपण, इक्वल टू. तर B इज सिस्टर ऑफ C. तर बीचं जेंडर क्लिअर झालं. सिस्टरसाठी काय घेतो आपण, मायनस, सिस्टर फिमेल आहे ना, त्याच्यासाठी घेतलं मायनस. तर B इज सिस्टर ऑफ C. आता इथं Cचं जेंडर माहिती नाहीये, नाही माहिती, Cचं जेंडर क्लिअर नाहीये, त्याच्यामुळे C ला ॲज इट इज ठेवायचं. आता सांगितलं, परत काय सांगितलं, C इज ब्रदर ऑफ E, C इज ब्रदर ऑफ E. तर C इज ब्रदर सांगितलं, तर Cचं जेंडर इथे क्लिअर झालं. आता C मेल मेंबर आहे, आणि E इज मॅरिड टू D, E इज मॅरिड टू D. तर ईचं लग्न D सोबत झालेलं आहे, E इज मॅरिड टू D. पण याच्यापैकी माहिती आहे का तुम्हाला, कोणता मेल आहे कोणता फिमेल आहे, तर सध्या माहिती नाही, त्याच्यामुळे ॲज इट इज घ्यायचं. आणि क्वेश्चन मध्ये जर विचारलं तर याचं आन्सर काय, मग कॅन नॉट बी डिटरमाइंड, किंवा जर ऑप्शन मध्ये नसेल तर नन ऑफ दिस. जर जेंडर माहिती नसेल तर, सपोज असे पण ऑप्शन देतात, ईचं जेंडर सांगितलं, विचारलं तुम्हाला, एक तर हजबंड असू शकतो ई, किंवा वाईफ असू शकतो. बरोबर का, ही हजबंड असू शकतो किंवा वाईफ असू शकतो. का बरं, हे मॅरिड कपल आहे, हे दोघं जण मॅरिड आहे ना, नाही समजायला का, हे दोघं जण मॅरिड आहे, त्याच्यामुळे ईचं जर तुम्हाला विचारलं तर हजबंड असू शकतो किंवा वाईफ असू शकतो, ई. तर हे झालं क्लिअर. त्यानंतर बघा काय सांगितलं, F इज ग्रँडसन ऑफ A.
F इज ग्रँडसन ऑफ ए, तर F चं सांगितलं तर F याच्यापैकी कोणाचा पण मुलगा असू शकतो, B चा असू शकतो, C चा असू शकतो किंवा E चा असू शकतो, कारण हे तिघं भावंड आहे ना. ए जर ग्रँडफादर येत असेल तर F या तिन्हीपैकी कोणाचा पण मुलगा असू शकतो, बरोबर का. तर हे लक्षात ठेवायचं. जर सांगितलं आपल्याला ए इज ग्रँडफादर ऑफ F, तर एक्झॅक्ट नाही सांगितलं कोणाचा येते, तिन्हीपैकी कोणाचा येऊ शकतो. जर असं सांगितलं की बी इज मदर ऑफ F, तर मग क्लिअर होऊन जाईल की F B चा मुलगा आहे, बरोबर. त्यानंतर राहिलं काही अजून एक्झाम्पल मध्ये कळून येईल आपल्याला. फर्स्ट एक्झाम्पल देतोय. B is father of D, B is father of D. त्यानंतर E is mother of B, E is mother of B आणि E is mother of B. D is brother of B. तर याची डायग्राम कशी येईल मग. B is father of D, तर B ला फादर घ्यायचं पहिले. B is father of D घेतलं, B is father of D. त्याच्यानंतर E is mother of B, तर E मदर घेतली. जनरेशन व्यवस्थित लिहा, नंतर चुका होणार नाही. E is mother of B घेतलं, तर B ची मदर असल्यामुळे जनरेशन वरती येईल. त्यानंतर D is brother of B, D परत झालं का. हा, D is brother of B च्या ऐवजी आपण इथं F घेऊ. F is brother of B, तर F ब्रदर ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मेल मेंबर येतो. तर अशा डायग्राम्स येतील त्याच्या एक्झाम्पल मध्ये, समजून जाईल तुम्हाला. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये असेल तर विचारा. बघा आता एक्झाम्पल स्टार्ट करू आपण. डायरेक्ट आयरोवर येते का. हा, बघा आता एक्झाम्पल्स. दिसतंय ना. बघा आता एक्झाम्पल. इथे काय दिलेलं आहे. के इज सिस्टर ऑफ S इज मॅरिड टू M इज फादर ऑफ R, Q इज सन ऑफ P, S इज मदर इन लॉ ऑफ P, M हॅज ओनली वन सन अँड नो डॉटर. काय सांगितलं. M हॅज ओनली वन सन अँड नो डॉटर. K is married to T and N is daughter of K. तर हे स्टेटमेंट दिलेले आहे. तर याची डायग्राम बनवू आपण पहिले कशी येतं. बघा पहिलं काय सांगितलं. K is sister of S. K काय सांगितली. सिस्टर सांगितली S ची. K is sister of S. तर आपण जे ब्रदर अँड सिस्टर असतात त्याच्यासाठी डबल आरो घेतलेला आहे. K is sister of S. तर आता इथे S चं जेंडर क्लिअर आहे का नाहीये. तर S ला आपण ॲज इट इज ठेवलं आता फक्त. नंतर S is married to M. S is married to M. S is married to M. आता या दोघांपैकी सांगितलेलं नाही अजून पण हस्बंड वाईफ कोणतं येतं. तर जसं सांगितलं तशी डायग्राम काढून घेतली. S is married to M. त्यानंतर M is father of R. तर M आता फादर सांगितला. M फादर सांगितला. तर M प्लस आणि M is father of R सांगितला. तर एक जनरेशन खाली. आता हा जर मेल झाला तर हा कोण होणार. फिमेल, कारण ते मॅरिड आहे ना. तर हे झालं फिमेल. त्यानंतर Q इज सन ऑफ P. तर याच्यामध्ये P दिसतंय का कुठे नाहीये. मग याला आपण वेगळं लिहू. याला वेगळं लिहू. Q इज सन ऑफ P. Q इज सन ऑफ P. याला तात्पुरतं वेगळं लिहू, नंतर बघू. त्यानंतर बघा S इज मदर इन लॉ ऑफ P. तर S काय सांगितला. S इज मदर इन लॉ ऑफ P. इथे S आहे. S इज मदर इन लॉ सांगितला ना. आता मदर इन लॉ म्हणजे यशच्या हजबंडची कोण आई. यशच्या हजबंडची आई येईल ना मदर इन लॉ. तर बघा S इज मदर इन लॉ ऑफ P. S इज मदर इन लॉ ऑफ P. लागते का काही रिलेशन. S मदर इन लॉ सांगितली नाही लागत सध्या. नंतर हे असंच राहू द्या. S इज मदर इन लॉ ऑफ P. नेक्स्ट बघा M हॅज ओनली वन सन अँड नो डॉटर. M has only one son and no daughter. तर ओनली वन सन कोणता येईल मग हाच येईल. डॉटर पण नाहीये आणि फक्त एकच मुलगा आहे तर हा येईल R, बरोबर.
त्यानंतर काय सांगितलं, के इज मॅरिड टू टी, के इज मॅरिड टू टी. आता के चं जेंडर क्लिअर आहे, काय आहे, फिमेल, तर ऑब्विसली काय ना मेल. त्यानंतर एन इज डॉटर ऑफ के, एन इज डॉटर ऑफ के, एन इज डॉटर ऑफ के. आता बघा हे बसवायचं राहिलं आपल्याला. एम इज फादर ऑफ आर झालं. त्यानंतर क्यू इज सन ऑफ पी, क्यू इज सन ऑफ पी इथे लिहिलं. एस इज मदर इन लॉ ऑफ पी, तर एस मदर इन लॉ सांगितला पी चा, आणि पी चं रिलेशन सांगितलं का, सांगितलं पी चं रिलेशन, सध्या तरी नाही सांगितलं. बघा परत एकदा बघा, के इज सिस्टर ऑफ यस, बरोबर. यस इज मॅरिड टू एम, बरोबर. एम इज फादर ऑफ आर. त्यानंतर क्यू इज सन ऑफ पी, तर क्यू इज सन ऑफ पी तिथं लिहिलं आपण. यस इज मदर इन लॉ ऑफ पी, तर यस इज मदर इन लॉ म्हणजे पी चं लग्न कोणासोबत तरी झालेलं आहे हे सांगितलेलं आहे. पी चं लग्न झालेलं आहे, तर मदर इन लॉ जर घ्यायचं असेल आपल्याला तर पी चं लग्न याच्यासोबत लावावं लागेल, आर सोबत, बरोबर का. का बरं, एकुलता एक मुलगा यशला, तर त्याच्या वाईफची, याला जर समजा आपण वाईफ घेतली तर याची आई कोणी, मदर इन लॉ आहे ना, तर त्याच्यामुळे आपल्याला आर इज मॅरिड टू काय घ्यावं लागेल सांगा, आर इज मॅरिड टू पी घ्यावं लागेल. आता बघा येतं का, यस इज मदर इन लॉ ऑफ पी, येतं का, यस इज मदर इन लॉ ऑफ पी, तर पी चं जेंडर काय राहील मग, काय राहील, मायनस फिमेल, पी चं जेंडर राहील फिमेल, कळलं. आणि काय सांगितलेलं आहे, क्यू इज सन ऑफ पी, तर यांचा सन कोण येईल, क्यू, क्यू इज सन ऑफ पी ऑलरेडी दिलं होतं अगोदर. आता बघा एक्झाम्पल्स, हाऊ इज पी रिलेटेड टू एम, सांगा मग हाऊ इज पी रिलेटेड टू एम. आता एम इज फादर ऑफ आर आहे आणि आर ची पी कोण आहे, वाईफ, तर रिलेशन सांगा त्यांचं मग. हाऊ इज पी रिलेटेड टू एम, डॉटर इन लॉ, तर आन्सर कोणतं येईल मग, डॉटर इन लॉ, आन्सर नंबर 3. त्यानंतर बघा, हाऊ इज के रिलेटेड टू आर, के रिलेटेड टू आर काय मग, हे बघा आर एम फादर आहे आरचा, आणि मदर कोण आहे यस, यसचा कोणी ना ब्रदर, मग याचा कोणी, कोणी मावशी ना, मावशीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, आंट, तर याचा आन्सर येईल आंट. काही डाऊट या क्वेश्चन मध्ये, विचारा कोणाला काही कळलं नसेल किंवा डाऊट असेल तर. नाही डाऊट, चला नेक्स्ट. बघा आता एक फॅमिली दिलेली आहे, पहिले ट्राय करता का 2 मिनिटं, करा ट्राय 2 मिनिटं, जिथपर्यंत आलं तिथपर्यंत ट्राय करा. किती मेंबर, 10 मेंबर्स दिलेले आहे, आणि किती जनरेशन, 3 जनरेशन आणि 3 मॅरिड कपल, हे आलं पाहिजे. ते पझल बेस्ड ब्लड रिलेशन येते, पझल माहिती ना. एक्झाम दिलेलं नाही का अजून कोणी, कोणीच नाही दिलेलं एक्झाम, सगळे नवीन आहे का. चला बघा ट्राय करा 2 मिनिटं, नाही तर करू आपण सॉल्व. ही लेवलच डायरेक्ट हार्ड झाली, थोडे बेसिक लेवलचे क्वेश्चन पाहिजे होते. पहिलेच डायरेक्ट हार्ड आले. बघू आपण दुसरा एखादा क्वेश्चन असता तर बेसिक लेवलचा, हे जमेल का, नाही जमणार. दुसरा, हा बोलू नका 1 मिनिट. नाहीये त्याच्यामध्ये पण. हा क्वेश्चन करा मला, हा येईल तुम्हाला, हा सोपा आहे. हा आला पाहिजे सगळ्यांना. जेंडर तिथंच लिहून टाका, नंतर तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार आणि वेळ पण वाचेल.
लॉ. ओके, बाकीच्यांचं आलं फादर इन लॉ. अजून कुणाचं आलं? एवढ्या वेळात व्हायला पाहिजे. कोणाला नाही जमलं? नाही जमलं बघा, ज्यांना नाही जमलं ते एकदा व्यवस्थित बेसिक समजून घ्या, बाकीचे ते क्वेश्चन होतील. पहिले बेसिक समजून घ्या. ए इज फादर इज बी. आता असं नका लिहू ए इज फादर ऑफ बी. एज फादर इज बी उलट इथं एज फादर इज बी. ए चा फादर कोण आहे? बी. ए चा फादर आहे बी, तर फादर म्हणजे मेल मेंबर. त्यानंतर सी इज फादर ऑफ बी. सी इज फादर ऑफ बी, बरोबर. सी हा बी चा फादर दिला. त्यानंतर ॲट डी ई एस मदर. डी इज एस मदर, तर डी कोण आहे? एस मदर आहे, तर हा फादर आहे, तर हे कोण येईल मग? कपल. डी मदर दिली ना याची, डी इज एस मदर, तर हे कोण आहे ना? कपल. त्यानंतर देन हाऊ इज सी रिलेटेड टू डी. देन हाऊ इज सी रिलेटेड टू डी. कोण येईल मग? कोण येईल? हे तिचा हजबंड आणि त्याचे फादर, तर फादर इन लॉ, बरोबर का? तर फादर इन लॉ आन्सर येईल. अजून पण कोणाला नाही कळला क्वेश्चन? परत एकदा सांगू का? लक्ष द्या तुम्ही, कळेल तुम्हाला. थोडं हळूहळू हार्ड जातं, नंतर एकदा प्रॅक्टिस झाली तुम्ही बघून पण सॉल्व्ह करू शकता डायरेक्ट, पण तेवढी प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. ॲटलिस्ट प्रत्येक टाईपचे 100 क्वेश्चन तरी सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला, तेव्हा कुठे सोपं जाईल. बघा, एज फादर इज बी, तर ए चा फादर कोण घेतला आपण? बी. त्यानंतर नेक्स्ट सी इज फादर ऑफ बी. एज फादर इज बी, सी इज फादर ऑफ बी. सी घेतला बी चा फादर. त्यानंतर ॲट डी इज एस मदर, तर डी इज एस मदर घेतली, तर हा फादर ऑलरेडी दिलेला आहे, तर मदर घ्यायच्यासाठी या दोघांचं म्हणजे लग्न जुळवावं लागेल ना आपल्याला, बरोबर का? या दोघांचं तेव्हा मदर येईल, दुसरी तर येणार नाही ना, तर मग जुळवलं त्यांचं, बरोबर आहे का नाही? त्यानंतर ही मदर. त्यानंतर देख हाऊ इज सी रिलेटेड टू डी, तर सी रिलेटेड टू डी काय आहे मग? फादर इन लॉ. कळलं का? हा क्वेश्चन ट्राय करा 2 मिनिटात. काय नाही, 8 मेंबर्स दिलेले आहे आणि त्यांचे रिलेशन सांगितलेले फक्त. एकदम सोपं आहे. फक्त कंडिशन्स वाचा, काय काय दिलेले आहे कंडिशन. सगळ्यांनी ट्राय करा. इथपर्यंत तर काही नाही, इथून सॉल्व्ह करायचं आर पासून. आणि शेवटची जी कंडिशन दिलेली ती पण वाचा. इक्वल फिमेल आणि मेल मेंबर्स, जेवढ्या फिमेल तेवढेच मेल.
झालं कुणाचं? चला बघू, एवढ्या वेळात व्हायला पाहिजे होतं. बघा आता होईल हळूहळू. तुमचा फर्स्ट डे आज, प्रॅक्टिस कमी असल्यामुळे नाही तर एवढ्या वेळात सॉल्व्ह होतो तो. बघा लक्ष द्या, काय दिलेले? देर आर 8 मेंबर्स इन द फॅमिली. कोणते? आर जे पी डी टी वाय क्यू अँड एक्स. आर इज द सन ऑफ जे. आणि लास्ट वाक्य बघा, देर इज अन इक्वल नंबर ऑफ मेल अँड फिमेल इन अ फॅमिली. तर एक फॅमिली आहे, त्याच्यामध्ये इक्वल मेल अँड फिमेल आहे आणि 8 मेंबर्स आहे. तर इथून स्टार्ट करू आपण आर पासून. आर इज सन ऑफ जे. आर इज सन ऑफ जे. बरोबर आलं का रिलेशन? आर इज सन ऑफ जे. त्यानंतर डी इज सिस्टर ऑफ पी. तर बसतं का काही? नाही बसत. मग याला वेगळं लिहून घेऊ. डी इज सिस्टर ऑफ पी. डी इज सिस्टर ऑफ पी. त्यानंतर वाय इज मदर ऑफ टी. बसतं काही रिलेशन? नाही. याला पण वेगळं लिहून घेऊ. Y is mother of T. Y is mother of T. हे वेगळं आहे बरं का? हे वेगळं आहे. त्यानंतर Y is mother of T. X is son of P. आहे का? हा. X is son of P. X काय दिला? सन दिला P चा. त्यानंतर D is mother Y. आता D is mother कोण आहे? Y. तर D कोणाचा भाऊ येईल मग? टीचा भाऊ येईल ना. डीज मदर कोण सांगितली? वाय. तर टीचा भाऊ येईल डी. बरोबर का? नाही कळलं अजून? टीज मदर वाय अगोदर आलेलं आहे आणि परत काय सांगितलं आपल्याला? डीज मदर वाय हॅज ओनली वन सन. हे तर रिलेशन अगोदर आलेलं आहे, पण डीज मदर वाय सांगितलं तर हे दोघं काय भाऊ होतील? डी आणि टी. आणि पी पण त्यांच्यात येईल. तर याला वेगळं लिहून घेऊ आपण. काय मग? वाय त्यांची मदर, त्यानंतर टी आणि हे दोघं जण त्याच्यामध्ये ऍड होतील. नंतर डी आणि पी. पीचं जेंडर माहिती आहे का सध्या? ते सांगितलंय त्यांनी? नाही सांगितलं. हे मिटून टाकू आपण सध्याचं. हा बघा. त्यानंतर डीज मदर वाय हॅज ओनली वन सन. डीज मदर वाय हॅज ओनली वन सन. आता हे दोघांचं पण आपल्याला जेंडर सध्या माहिती नाही, त्याच्यामुळे सन कोणता आहे तो ओनली वन ते सांगू शकत नाही. त्यानंतर बघा, आर इज मॅरिड टू पी. आर इज मॅरिड टू पी. आता आर इथे आलेला आहे, तर आर इज मॅरिड टू पी. आर इज मॅरिड टू पी. तर आरचं जेंडर काय आहे? प्लस. प्लस म्हणजेच मेल. आणि ही डायग्राम ॲज इट इज ठेवू आपण वरती. कळलं इथपर्यंत? काही डाऊट? त्यानंतर बघा, आर इज द सन इन लॉ ऑफ क्यू. आर इज सन इन लॉ ऑफ क्यू. तर जे इथं दिलेलं आहे ऑलरेडी, तर आरचा जेंडर कोणता आहे? मेल. तर याचं कोणतं येणार? फिमेल येणार ना. तर आर इज सन इन लॉ ऑफ क्यू सांगितलंय, तर क्यू इथे येणार. बरोबर का? बरोबर का नाही? काय सांगितलं? आर इज सन इन लॉ. तर सन इन लॉ कोण असतो? मुलीचा हसबंड. तर क्यूची मुलगी कोण? पी. आणि पीचा हसबंड आर. तर हे रिलेशन असं आहे. आता बघा, तिघं भावंडे आहे. भावंडे तिघं. आणि हे दोघं जण काय येणार मग? लग्न झालं, कपल येणार ना हे दोघं जण. का नाही कळलं? कळलं ना? हे बघा, हे तिघं भाऊ आहे आणि ही त्यांची आई आहे. तर इथं सांगितल्याप्रमाणे क्यू काय आला? क्यूचा वरच्या जनरेशनला आला क्यू. तर हे ऑलरेडी फिमेल दिलेली. तर हा काय येणार? मेल. हे दोघं असणार मॅरिड. बरोबर का? कोणाला नाही कळलं? हे बघा, हे तिघ जण भावंडे दिलेले ऑलरेडी दिलेले. आणि इथं काय सांगितलं? आर इज सन इन लॉ ऑफ क्यू. आर इज सन इन लॉ. तर आर सन इन लॉ साठी ही क्यूची मुलगी आणि तिचा हसबंड. तर हे येणार नाही, तर पीचं वरचं जनरेशन येणार. मेल किंवा फिमेल येऊ शकतं, पण इथं ऑलरेडी फिमेल दिलेले आहे. तर हे कोण येणार? मेल.
मग ते सगळे भाऊ कपल आहे ते. असं नका करू, चेंज नका करू. हे तिघ जण भाऊ भाऊ आहे, हे तिघ भाऊ भाऊ आहे. हा लक्ष द्या, हे तिघ जण भाऊ भाऊ आहे. आणि अगोदरच काय सांगितलेलं आहे की यांना एकच मुलगा आहे, ओनली वन सन. कुठे दिलेले ते हा डीज मदर वाय हॅज ओनली वन सन. तर वायला एकच मुलगा आहे, दोन्ही का झाल्या मुली झाल्या. तर मग सन कोणता येणार टी. हे झाला सन. त्यानंतर कुठपर्यंत आलो होतो आपण, आर इज सन इन लॉ ऑफ क्यू झालं. देर इज अन इक्वल नंबर ऑफ मेल अँड फिमेल इन द फॅमिली. तर इक्वल नंबर ऑफ मेल अँड फिमेल करायचे आपल्याला आता. तर मेल मग बघू वरच्या जनरेशन मध्ये 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 झाले मेल मेंबर्स. आणि फिमेल बघा 1, 2 आणि 3. अजून कोणतं राहिलं आपलं, हा जे राहिलं ना. तर 8 मेंबर्स आहे ना आपले, 1 2 3 4 5 6 7. तर यस राहिलं ना आपलं, एक्स राहिलं का. एक्स इज सन ऑफ पी. हा एक्स इज सन ऑफ पी. तर एक्सचं जेंडर क्लिअर आहे सन, एक्सचं जेंडर क्लिअर आहे सन. आता बघा मेल किती झाले, 1 2 3 4 मेल झाले बरोबर. 4 मेल मेंबर झाले. तर मग जे काय येणार फिमेल, कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलं की 4 मेल आणि 4 फिमेल. तर जे येणार फिमेल. अशी डायग्राम लिहायची, कळली का. तर बघा आता क्वेश्चन्स. इफ जे इज मॅरिड टू ए. आता जे इज मॅरिड टू ए करायचं आपल्याला. आता जे ऑलरेडी काय दिले तर फिमेल, तर ए काय येणार मेल. इफ जे इज मॅरिड टू ए, देन हाऊ इज ए रिलेटेड टू पी. ए रिलेटेड टू पी काय येईल मग सांगा. येस फादर इन लॉ बरोबर, कारण हा हजबंड आहे पीचा आणि हा फादर इन लॉ येईल मग बरोबर का. तर फादर इन लॉ. नेक्स्ट बघा, इफ एक्स इज ब्रदर ऑफ झेड. इफ एक्स इज ब्रदर ऑफ झेड, देन हाऊ इज झेड रिलेटेड टू टी. बघा आता झेडचं आणि टीचं रिलेशन. झेडचे फादर कोण आहे, मदर कोण आहे पी. झेडची मदर आहे पी. ही कोण आहे मग ब्रदर आहे ना, पीचा ब्रदर आहे. तर मामा, मामाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये अंकल. झेडचं विचारलं ना, हा तर झेडचं जेंडर क्लिअर आहे का नाहीये. तर मग आपण डायरेक्ट सांगू शकतो का कोण येईल नाही येणार. तर मग कॅन नॉट बी डिटरमाइंड. ऑप्शन ई. कळलं. काही डाऊट कोणाला या क्वेश्चन मध्ये. डायरेक्टच हाय लेवलचे क्वेश्चन झाले तुम्हाला, पण तरी पण करता काही अवघड नाही, सोपं आहे प्रॅक्टिस केलं. काय म्हणजे याचं ना झेडचं रिलेशन म्हणताय का. जे आणि एचं हे बघा इथं दिलेलं आहे. जे इज मॅरिड टू ए. इफ जे इज मॅरिड टू ए. अगोदर जे आपण सॉल्व्ह केलं होतं काय सांगितलं होतं, 4 मेल मेंबर 4 फिमेल मेंबर. त्याच्यानुसार हे जे काय आलं होतं फिमेल, कारण फिमेल आपले 3च येत होते, त्याच्यामुळे 4 घ्यायचे असल्यामुळे जे आलं फिमेल. तर इथे सांगितलं बघा, इफ जे इज मॅरिड टू ए. जे इज मॅरिड टू ए केलं आपण, तर जे ऑलरेडी फिमेल आहे तर ए काय असणार मेल. त्यानंतर देन हाऊ इज ए रिलेटेड टू पी. आता या पी चा ए सोबत रिलेशन विचारले, तर पी चं ए सोबत रिलेशन विचारलंय. तर हे बघा ए चा मुलगा कोण आहे आर बरोबर, आणि आर ची वाईफ कोण आहे फी. तर रिलेशन आपल्याला ए चं विचारलं, तर ए चं रिलेशन सांगावं लागेल ना आपल्याला बरोबर का नाही. आता पी कोण येणार याची ग्रँड डॉटर, सॉरी काय डॉटर इन लॉ. डॉटर इन लॉ. जर पी डॉटर इन लॉ येत असेल तर हे कोण येईल फादर इन लॉ बरोबर का. अजून काही डाऊट नाही. डाऊट हा बोला. येस हा नाही, याचे इथपर्यंत जे आपण सॉल्व्ह केले ना त्याच्यामध्येच ही कंडिशन लागू होती, नंतर नाही लागू होत. हे आपण नंतर घेतलंय. ए रिलेट म्हणजे जे इज मॅरिड टू ए आपण नंतर घेतले, तर ही कंडिशन फक्त इथपर्यंत लागू होती अगोदर. तर आता जी आपण नंतर जी डायग्राम काढली त्याला नाही लागू होणार, ते अगोदरची कंडिशन आहे. त्याच्यामुळं
त्याच्यानंतर जे पण स्टेटमेंट दिलेलं असेल हा, त्याला या कंडिशन मध्ये नाही टाकायचं, त्याला वेगळं वेगळं करायचं. हे जे डायग्राम आहे ना ते इथपर्यंत, बाकीचे जे ऍडिशनल देतील ते याच्यामध्ये ऍड नाही करायचे, ते वेगळे सेपरेट ठेवायचे. चला मग नेक्स्ट. मग आता हे सॉल्व करा, ट्राय करा 2 मिनिटं. अगोदरचं जसं केलं होतं सेम तसंच आहे. झूम जास्त झालं, थोडीच झूम करा, झूम करा. आता कमी करायचं. बघा, ट्राय करा, 2 मिनिटं आहे तुमच्याकडे. ट्राय तरी करा. सेम कंडिशन आहे दोघांच्या. थ्री जनरेशन है, 3 मैरिड कपल्स लक्षात घ्या. मराठी समजत नाही असं कोणी आहे का हिंदीमध्ये सांगायला? नाही ना? झालं झालं का? करा दोन. बोला. डी सन इन लॉ जी जमत नाही. डी सन इन लॉ जी का? लास्ट नाही. ओके, ठीक आहे, सॉल्व करू. बाकी कोणाकोणाच झालं? तुमचं झालं अजून 4. हा, ठीक आहे, बरेच जणांचं झालंय. बघा आता हा, बघा दिसतंय ना? झूम करू थोडं. बस दिसतंय का? हा, बघा आता. There are 10 members in family. There are 3 generation and there is also 3 married couples. काय 3 generation आहे? 3 married couples. अजून काही कंडिशन आहे का? There is an equal number of male and female. तर मेल अँड फिमेल इक्वल आहे. तर बघा, फर्स्ट कन्क्लुजन, फर्स्ट स्टेटमेंट, ए इज डॉटर ऑफ जे. तर ए डॉटर घेऊ आपण जेची. ए इज डॉटर ऑफ जे. त्यानंतर बीज ब्रदर आय. ए इज डॉटर ऑफ जे. बीज ब्रदर आय हॅव ओनली वन सिस्टर ए. आता बीज ब्रदर आय हॅव ओनली वन सिस्टर ए. तर हे तिघं काय येतील? मग भावंडे येतील ना. बघा स्टेटमेंट परत एकदा. बीज ब्रदर आय हॅव ओनली वन सिस्टर ए. तर बी अँड आय कोण येतील? मग
बी अँड आय. तर बीज ब्रदर आय सांगितलं तर आय कोण येणार? ब्रदर, म्हणजे आय मेल मेंबर येणार. कळलं का नाही कळलं? हा बघा त्यानंतर बीज ब्रदर आय हॅव ओनली वन सिस्टर ए. एकच सिस्टर ए तर बीचं जेंडर काय येणार? मेल येणार. कारण इथं ऑलरेडी मेन्शन केलंय की बीज ब्रदर आय हॅव ओनली वन सिस्टर ए. तर ए येणार फिमेल आणि बाकीचे दोन मेल येणार. त्यानंतर बघा एच अँड बी आर द मॅरिड कपल. एच अँड बी मॅरिड कपल. तर आपण आयला इकडून घेऊ. आईला इकडल्या साईडने घेतला. आयचं जेंडर काय होतं? मेल होतं ना. तर बघा काय सांगितलं तिथं, बीज ब्रदर आय ओनली वन सिस्टर ए. एच अँड बी आर द मॅरिड कपल. तर एच अँड बी काय आहे? मॅरिड कपल आहे. तर बी ऑलरेडी मेल आहे तर एच काय आहे? फिमेल. त्यानंतर बघा सी इज डॉटर ऑफ एच. सी इज डॉटर ऑफ एच. जी इज मदर ऑफ बी. G is mother of B. G is mother of B. तर जी मदर दिली आहे हे तिघं भाऊ भाऊ आहे आणि जेचं पण नेक्स्ट जनरेशनला आहे ते दोघं काय येतील मग? मॅरिड कपल. बरोबर का नाही कळलं? जी इज मदर ऑफ बी सांगितलं आणि हे जनरेशन ऑलरेडी आलेलं आहे आपलं अगोदरचं. तर हे तिघं भाऊ भाऊ आहे. तर ही मदर तर हा फादर येईल ऑब्विसली येणार ना. त्यानंतर बघा डी इज सन इन लॉ ऑफ जी. तर डी इज सन इन लॉ ऑफ जी घ्यायचे. तर यांना ओनली वन डॉटर आहे. कोणती? ओनली वन डॉटर ए. तर आपण ए ला इकडल्या साईडने घेऊ कारण यांना एचं कळलं का कसं करायचं ते. डी इज सन इन लॉ ऑफ जी आहे तर डी ला यांना एकच डॉटर आहे. तर सन इन लॉ येण्यासाठी एचं लग्न डी सोबत लावावं लागेल ना, जोडावं लागेल. बरोबर का? सन इन लॉ येण्यासाठी कारण एकच डॉटर आहे यांच्यामध्ये. कळलं का नाही कळलं? एकच डॉटर आहे. या इथं मेन्शन केलं ना ऑलरेडी ओनली वन डॉटर. तर सन इन लॉ येण्यासाठी सन इन लॉ कोण असतो? मुलीचा हजबंड. बरोबर का? तर मुलीचा हजबंड म्हणजे एचं लग्न डी सोबत जोडावं लागेल. बघा हे इकडून घेतो मी. इथं काय होतं? काय होतं सांगा? आय आणि ए. आय आणि ए काय होती? ओनली वन डॉटर. तर आता इथं सांगितलंय डी इज द सन इन लॉ ऑफ जी. तर डी सन इन लॉ येण्यासाठी मुलीचं लग्न डी सोबत घ्यावं लागेल. कळलं का नाही कळलं? एकच डॉटर आहे. आता सन इन लॉ घ्यायचं आपल्याला. डी इज सन इन लॉ ऑफ जी. तर सन इन लॉ साठी डी इज मॅरिड टू ए घ्यावं लागेल तेव्हा सन इन लॉ येईल. त्यानंतर बघा सी इज सिस्टर ऑफ ई. सी इज सिस्टर ऑफ ई. सी इज सिस्टर ऑफ ई. एफ इज ओनली सन ऑफ डी. एफ इज ओनली सन ऑफ डी. एफ इज ओनली सन ऑफ डी. कळलं का? अजून कोणतं राहिलं का? बघा आता मेल मेंबर्स आणि फिमेल मेंबर्स. फर्स्ट मेल मेंबर, सेकंड मेल मेंबर, त्यानंतर 3, 4 आणि हा 5 आले. 5 मेल मेंबर्स. 10 मेंबर्स आहे ना तिथे सांगितलंय 5 मेल आणि 5 फिमेल कारण इक्वल सांगितलंय. आता बघा फर्स्ट फिमेल, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हीचं काय येणार मग? फिमेलच येणार कारण इक्वल सांगितलेलं आहे. ही येणार फिमेल. कळली डायग्राम? अजून पण सांगा कोणाला लेसन कळली तर. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे पण एवढं पण नाही, सोपं आहे. आता बघा क्वेश्चन्स. इफ आय इज फादर ऑफ वाय, इफ आय इज फादर ऑफ वाय, देन हाऊ इज एच रिलेटेड टू वाय. तर काय मग हाऊ इज एच रिलेटेड टू वाय. आता आयचा ब्रदर आणि त्याची वाईफ कोण येणार? ऑन्ट. तर याचा आन्सर येईल ऑन्ट डी. त्यानंतर इफ बी इज सन इन लॉ ऑफ एक्स. आता बी इज सन इन लॉ ऑफ एक्स घ्यायचा आपल्याला. एक्स कुठे? सॉरी बी इज सन इन लॉ ऑफ एक्स. हा बी इज सन इन लॉ ऑफ एक्स घ्यायचा. तर सन इन लॉ घेण्यासाठी
याच्या मदर किंवा फादरचा येईल ना तो, बरोबर का, सन इन लॉ घेण्यासाठी. तर काय सांगितलं इथं, बी सन इन लॉ ऑफ एक्स. एक्स इथे घेतला तर बी सन इन लॉ आला, एक्स ची मुलगी तिचा हजबंड आला सन इन लॉ. तर इफ बी सन इन लॉ ऑफ एक्स देन हाऊ इज एक्स रिलेटेड टू सी. काय मग एक्स रिलेटेड टू सी काय येईल, नन ऑफ दिस. कारण याचं जेंडर क्लिअरच नाहीये, मेल आहे का फिमेल आहे. एक तर ग्रँडफादर येऊ शकतो किंवा ग्रँडमदर येऊ शकतो. तर इथं ग्रँडफादर ग्रँडमदर वेगळे वेगळे दिलेले आहे पण एकत्र दिलेले नाही. ऑर दिलं असतं ग्रँडमदर किंवा ग्रँडफादर तर ते ऑप्शनल असतं, मग इथे येईल नन ऑफ दिस. बघा, इफ वाय इज डॉटर ऑफ आय, इफ वाय इज डॉटर ऑफ आय, वाय डॉटर सांगितली आय ची, देन हाऊ इज वाय रिलेटेड टू ई. काय मग वाय रिलेटेड टू ई. आता हे दोघं जण भाऊ आहे आणि त्या दोघांची मुलं काय येतील, कझिन्स. तर त्याचा आन्सर येईल कझिन. कळलं, काही डाऊट याच्यामध्ये असला तर विचारा. विचारा, आहे का काही डाऊट. हा विचारा. लास्ट का क्वेश्चन ये ना. हाँ हाँ, ये देखो, y इज डॉटर ऑफ I. और y डॉटर बताइए किसकी, I की. और क्या बताया, देन हाउ इज y रिलेटेड टू E. तर ये डॉटर हो गई, तर y और E का रिलेशन पूछा ना उन्होंने, y और E का रिलेशन. तो ये दोनों क्या हो गए, ब्रदर्स. और उनके बच्चे क्या हो जाएंगे फिर, कजिन्स हो जाएंगे ना. तो वैसा ही ये दोनों ब्रदर्स है तो उनके बच्चे रियल ब्रदर्स होंगे क्या, नहीं होंगे, तो कजिन हो जाएंगे. तो ये इसका आंसर आ जाएगा कजिन. ओके, और कुछ डाउट. चलो नेक्स्ट. ये हुआ काम, ये भी हुआ. हाँ, ये क्वेश्चन देख लो, ये बहुत ही सिंपल क्वेश्चन है. ऐसे लॉजिक लग जाएंगे का तुम्हारा. देखो ट्राई करके 1 मिनट में, 1 मिनट के अंदर अंदर आया तो देखो. इसकी एक बहुत सिंपल ट्रिक है, वो बताता मैं, पहले तुम लगाओ कुछ तो भी लॉजिक. सिस्टर, यस, आंसर इज राइट. और किसका आया है क्या, सिस्टर. और अलग किसको नहीं आया ये बताओ, नहीं आया. और किसको नहीं आया. हाँ ठीक है, देख लो, इसका बहुत ही शॉर्टकट है, कुछ उसको पढ़ने की जरूरत नहीं, दिमाग लगाने की कुछ जरूरत नहीं उसको. ये देखो, पहले जो फर्स्ट स्टेटमेंट होता है, जो फर्स्ट स्टेटमेंट होता है, जो बोलता है उसको लेने का, पहले जो बोल रहा उसको पहले मेंशन करने का. यहाँ पे कौन बात कर रहा, हितेश. तो हितेश को लिख लो, पहले हितेश को लिख लो. उसके बाद देखो, पूरा पढ़ने के बाद जहाँ पे माय आता, माय, ये माय, तो माय के आगे वाला लेने का पहिले. हे बघा, त्या पहिले काय घेतला आपण, हितेश जो बोलणारा असतो त्याला घ्यायचं पहिले. त्यानंतर मायच्या नंतरचे स्टेटमेंट घ्यायचे, मायच्या नंतरचे स्टेटमेंट डायरेक्टली. पहिला कोण घेतला, हितेश, त्यानंतर माय, आणि त्याच्या नंतरचे स्टेटमेंट घेतले आपण. तर मायच्या नंतरचं कोण काय आहे, मदर्स हजबंड, मदर्स हजबंड. तर त्याला कन्सिडर करायचं हितेश सोबत. तर हितेशची मदर आणि तिचा हजबंड आला का, मदर्स हजबंड. हितेश घेतला पहिले, त्यानंतर हितेशची मदर आणि तिचा हजबंड. त्यानंतर बघा, हे झालं क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर आता मायच्या अगोदरचे जे वाक्य ते रिव्हर्स जायचे, रिव्हर्स, बरोबर का. रिव्हर्स म्हणजे त्या पहिले कोण येईल मग, सन. कुठपर्यंत आलो होतो आपण, तेवढं लक्षात ठेवा, इथपर्यंत आलो होतो. तर हिचा सन, एक तर हितेश येऊ शकतो ना, सन, यांचा सन हितेश. मग इथपर्यंत आलो आपण, जिथपर्यंत आलो तिथपर्यंत लक्षात ठेवायचं, हितेश पर्यंत आलो. त्यानंतर त्याची सिस्टर, बरोबर, सन झालं. त्याच्यानंतर कोणतं रिलेशन आलं, सिस्टर.
तर हितेश त्याची सिस्टर आली, त्याची सिस्टर. त्यानंतर द गर्ल प्लेइंग विथ द फुटबॉल यंगर ऑफ द टू सिस्टर्स. तर आता याच्यामधली यंगर सिस्टर विचारली त्यांनी. तर यंगर सिस्टर एक तर कोणती घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. यंगर सिस्टर विचारली आणि शेवटी रिलेशन काय विचारलं, हाऊ इज द गर्ल प्लेइंग फुटबॉल रिलेटेड टू द हितेश. तर आपण इथपर्यंत होतो. दोन्ही सिस्टर्स आहे, या दोन्हीपैकी एक यंगर्स आहे. तर रिलेशन काय विचारलं, हाऊ इज द गर्ल प्लेइंग फुटबॉल रिलेटेड टू हितेश. तर काय मग यांचं रिलेशन, सिस्टर येईल ना. तर याच्यापैकी यंगर गर्ल कोणती असू द्या त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. तर हितेशचं रिलेशन विचारले तर ती गर्ल कोण येणार, हितेशची सिस्टर. कळलं. तर याचा आन्सर येणार सिस्टर. तर नेक्स्ट ट्राय करा ह्या मेथडनीच. हे पण इरेज झालं. एक मिनिट. हे पण इरेज झालं, याला काय सांगायचं. हे बरोबर. सेकंड हे का, हे तर काहीच नव्हतं. मला वाटलं काहीतरी. हा बरोबर, काहीच नव्हतं तिथं. तर गॅप दिसला ना जास्त दिसतं, मला वाटलं ते पण येत. हा चला करा ट्राय. ब्रदर आलं का, नाही ब्रदर इज रॉंग आन्सर. या फादर इज राईट आन्सर. अजून कुणाला आलं, केलं का नाही ट्राय केलं, आलं का आन्सर, नाही आलं. ठीक आहे, परत एकदा समजून सांगतो, तिसरं येईल. हा बघा, फर्स्ट मेथड काय आपली, जो बोलतो त्याला घ्यायचं पहिले. तर इथं कोण आहे, अमित टोल्ड बनिता. तर पहिले कोण घ्यावं लागेल, अमित. अमित घेतला. हा पहिले काय घेतला, अमित. अमित घेतला पहिले. त्यानंतर मायच्या नंतरचे स्टेटमेंट घ्यायचे. इथे कुठे मग माय, इथे माय, बरोबर. मायच्या नंतरचे फादर्स मदर, अमितच्या फादरची मदर. तर अमित इथे घेतला, इथे येईल अमितचा फादर आणि त्याची मदर. कळलं, अमित फादर्स मदर. त्यानंतर मायच्या अगोदरचे स्टेटमेंट बघा, कोण आहे फर्स्ट, डॉटर. तर कुठपर्यंत आलो आपण, इथे डॉटर. तर याची बहीण येईल ती, बरोबर का, डॉटर. नाही कळलं, परत एकदा सांगतो बघा. मायच्या जो बोलतो त्याला घेतलं पहिले. नंतर मायच्या नंतरचं स्टेटमेंट कोणतं आहे, फादर्स मदर. हा झाला फादर, ही त्याची मदर. त्यानंतर रिव्हर्स जायचं आता. त्यानंतर डॉटर. तर हिची डॉटर कोण येईल, मग याची बहीण येईल नाही ते, तर डॉटर. त्यानंतर ओनली ब्रदर, हिचा ओनली ब्रदर हाच येईल. ओनली ब्रदर सांगितलं ना, तर हाच येणार हिचा ओनली ब्रदर, बरोबर का, ओनली ब्रदर. तर हे रिलेशन. आणि अमित काय विचारलं शेवटी, whom did अमित मीट. तर अमित ह्या पर्सनला भेटला. हा पर्सन कोण येणार, फादर. कळलं का नाही कळलं, परत एकदा बघा. कळलं नसेल तर परत एकदा सांगतो बघा. पहिले काय बघायचं, जो बोलतो त्याला घ्यायचं. तिथे अमित बोलत होता, त्यानंतर अमितला घेतलं. त्याच्यानंतर मायच्या नंतरचे स्टेटमेंट घेतले, फादर्स मदर. तर इथं फादर, अमितचे फादर, त्याची मदर. त्यानंतर मायच्या अगोदरचे रिव्हर्स वाक्य घ्यायचे, रिव्हर्स, उलट. तर त्याच्यानंतर डॉटर. तर डॉटर येईल, इथे येईल डॉटर, कारण अमित ऑलरेडी कोण घेतला होता आपण, इथं फादर घेतला होता. फादर असल्यामुळे मेल येईल हा. जर इथं मेल नसता, फिमेल असती तर हीच आली असती कदाचित, पण इथे डॉटर. त्यानंतर ओनली ब्रदर, हिचा ओनली ब्रदर. तर ओनली ब्रदर हाच येणार, बरोबर का. डॉटर घेतली, तिचा ओनली ब्रदर हाच येणार. आणि त्याचं रिलेशन विचारलंय, whom did अमित मीट, म्हणजे अमित कोणाला भेटला, तर त्याचा आन्सर येईल फादर. चला नेक्स्ट.
करा सॉल्व. किती 36 सेकंदात सॉल्व झालं बँकिंगच्या एक्झाम मध्ये. दिसत ना नाही दिसत. आता दिसतं बघा. करा ट्राय. आला आन्सर काय आलं. येस सिस्टर इज राईट आन्सर. अजून कुणाचं बरं कुणाला नाही आलं ते सांगा. नाही आलं बरं ठीक आहे. बघा आता तुम्ही सांगा कसं कसं करायचं ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिले काय घेतो आपण जो बोलतो त्याला घेतो. तर इथं कोण आहे मोहन पॉइंटिंग टू अ गर्ल अँड सेड. सेड म्हणजे तो स्वतः मोहन असेल तर पहिले घेणार मोहनला. पहिले घेतला मोहन. त्यानंतर बघा माय बघा कुठे इथे आलं. मायच्या नंतरचं स्टेटमेंट अगोदर घेतो आपण. तर मोहन आणि त्याचा ब्रदर. तर मोहनचा ब्रदर. ब्रदर म्हटलं काय ना मेल. मोहनचा ब्रदर. आणि त्याच्यानंतरचे रिव्हर्स. त्याच्यानंतर काय येणार सिस्टर. सिस्टर घेतली इथे आपण. त्यानंतर शी इज द डॉटर ऑफ. सिस्टर झाली. त्याच्यानंतर फादर. त्याच्यानंतर फादर आणि त्याच्यानंतर शी इज द डॉटर. त्याच्यानंतर डॉटर म्हणजे हीच येणार परत इथे. बरोबर का. फादर झालं होतं त्याच्यानंतर डॉटर तर हीच येणार परत डॉटर. आणि काय विचारलं हाऊ इज दॅट गर्ल रिलेटेड टू मोहन. तर हिचं आणि हिचं रिलेशन काय येणार सिस्टर. कळलं. अजून पण नाही कळलं. परत एकदा सांगतो. पहिले माय घेतला आपण. मायच्या नंतरचं स्टेटमेंट घेतलं ब्रदर. त्याच्यानंतर रिव्हर्स जायचं आपल्याला. बाकीचं वाचूच नका तुम्ही. डायरेक्ट रिलेशन्स बघा. सिस्टर फादर अँड डॉटर. पहिले काय घेतलं आपण सिस्टर. तर याची सिस्टर ही आली इथपर्यंत. त्यानंतर फादर तर फादर आला. आणि त्यानंतर डॉटर तर डॉटर हीच आली परत. तर हिचं रिलेशन हिच्यासोबत. तर काय येईल मग सिस्टर. कळलं. चला नेक्स्ट. दिसतं दिसतं का. हा करा मग सॉल्व. चला ट्राय करा. फादर. येस फादर इज राईट आन्सर. चला बाकीचे पण ट्राय करा. फादर. येस व्हेरी गुड. आलं का फादर. खूप प्रॅक्टिस करावं लागणार तुम्हाला याची. काही जणांना जमतंय पण ज्यांना जमत नाही त्यांना प्रॅक्टिस करावं लागतं. प्रॅक्टिस केल्यानंतर आता इझिली जमून जातं. प्युअर बँकिंगची तयारी करणाऱ्यांना तर खूप प्रॅक्टिस करावं लागतं.
चलो किसको नहीं आया बताओ, नहीं आया? हाँ देखो, जिनको नहीं आया वो देखो, जिनको आया वो भी देखो। यहाँ पे पॉइंटिंग टू अ गर्ल मैन सेड, तो यहाँ पे कौन आएगा? मैन। पहले आया मैन, उसके बाद देखो माई के बाद का रिलेशन कौन सा है? मदर इन लॉ। तो मैन मदर इन लॉ कौन से आएंगे? फिर उसकी जो वाइफ होंगी उसकी मदर, तो उसकी वाइफ ली यहाँ पे और उसकी मदर। ओके, उसके बाद देखो माई के पहले वाला तर यहाँ तक आए थे, उसकी ओनली डॉटर, उसकी क्या है? ओनली डॉटर। ओनली डॉटर कौन सी आएंगी? ये ओनली डॉटर क्या है? उसकी मदर है, तो उसकी मदर आएंगे ना ओनली डॉटर। तो यहाँ पे वो गर्ल जो पॉइंटिंग है तो वो यहाँ पे आएंगी। तो रिलेशन क्या पूछा? लास्ट में कौन सी गर्ल आई? ये। तो रिलेशन पूछा उन्होंने, हाउ इज मैन रिलेटेड टू द गर्ल, तो कौन इन मैन और उसका रिलेशन? फादर। आया क्या समझ में? इसका फादर आ जाएगा। एनी डाउट? आज जो सिखाया उसमें से कोई डाउट है क्या? बताओ, होंगे तो डाउट। जिसको कुछ भी नहीं समझा ऐसा है क्या कोई? चलो ठीक है, बाकी कल देखो। चलो एक 2 मिनिटं घेतो फक्त सर. ॲक्च्युली आज जो तुमचा टॉपिक सुरू झाला आहे हा टॉपिक प्युअर बँक एक्झामचा टॉपिक आहे आणि हा टॉपिक असा टॉपिक आहे की जो प्री असून देत नाहीतर मेन्सची एक्झाम असून देत बँकेची, याच्यामध्ये हा कंपल्सरी या टॉपिकचे क्वेश्चन येणार म्हणजे येणार, त्याला ऑप्शनच नाही आहे, येणार म्हणजे येणार. नंबर 1. नंबर 2, आज जो टॉपिक किंवा आज जे क्वेश्चन्स किंवा आज जे PDF शीट जे तुम्हाला मिळेल याच्यात जे क्वेश्चन्स आहेत यात बेसिक पण आहेत, मॉडरेट पण आहेत आणि टिपिकल पण आहेत. याच्यातच आहेत त्या. ते हे फक्त तुम्हाला शोधून शोधून करावे लागते. नंबर 3, काय होतं बऱ्याच वेळेस की आता 5 वर्षापूर्वीच्या एक्झाम्स आणि आताच्या एक्झाम्स याच्यात खूप खूप फरक पडलेला आहे. 5 वर्षापूर्वीच्या एक्झाम्समध्ये नुसतं रिलेशनवर आन्सर निघायचं. आता मात्र ते रिलेशन किमान तुम्हाला 2-4 मिनिटं तरी फिरवतं. आणि मग विषय असा आहे की जर क्वेश्चन इझी येणारच नाही आहेत तर आपण इझी क्वेश्चन्सवर उगाच काय म्हणता येईल त्याला प्रॅक्टिस करून उपयोग पण नाही आहे. आपण काय केलं पाहिजे तर आपण अवघडातून अवघडाकडे गेलो पाहिजे. आणि बघा आता मी पूर्ण लेक्चर तुमच्यासोबत मीही तिकडे बसून करत होतो, तर सुरुवातीचे 10 मिनिटं, त्याच्यानंतर 15 मिनिटं, ते 15 मिनिटं आणि आता शेवटचे 15 मिनिटं बऱ्यापैकी तुम्ही त्या क्वेश्चन्सला यूज टू झालेले होते. तुम्हाला कळतं की मी काय म्हणतो? म्हणजे तुम्ही तुमचा जो ब्रेन होता ना त्या क्वेश्चनच्या रिलेशनच्या अवतीभोवती असा फिरायला लागलेला होता. हेच असतं. परंतु आता तुम्हाला नुसतं सरांनी सांगितलं आणि तुम्हाला ते येणं किंवा तुम्ही ते करणं
असा अभिप्रेत नाहीये आता. तर तुम्ही घरी जाऊन याच्यावर आता इथून पुढे कंटिन्यू 4 दिवस हा टॉपिक चालणार आहे. तर 4 दिवसात 400 क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. किती क्वेश्चन? 400. तर याचे मार्क आपल्याला 100% मिळणार. आता 4 दिवसात 400 म्हणजे तुम्ही त्याला 5 दिवस लावा असा, पण मिनिमम 400 क्वेश्चन तर या ब्लड रिलेशनचे व्हायलाच पाहिजे, म्हणजे तुम्ही करायला पाहिजे. आता आज तुम्ही काय करायचं, जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे की आज तुम्हाला ही PDF टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी आलेली आहे. ही PDF घ्यायची, म्हणजे ती तुमच्याकडे ती ऑलरेडी याला आहे, टेलिग्रामला आहे. त्या PDF मधले सगळे क्वेश्चन तुम्ही आज ट्राय करायचे. हे बघा, प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर येईल असं काय आवश्यक नाही आहे, पण जेवढे येतील तेवढे त्यातले भलेही त्या PDF मध्ये तुम्हाला 2 जरी आले तरी पुष्कळ आहे आज. पण सगळ्यांनी त्या PDF मधले क्वेश्चन्स आज घरी जाऊन सगळ्यांनी ट्राय करायचे आहे. आणि उद्या मग पुन्हा सर त्या PDF ला घेऊन तर पुढे जाणारच आहे, पण तुम्हाला ट्राय करणं आवश्यक आहे. तर मग मला आता अगदी प्रामाणिकपणे सांगा की आजचं एक्सप्लेन केलेलं सरांनी तुम्हाला समजलंय का? यस नो जोरात म्हणा, अजून जोरात म्हणा. उद्या येताना तुम्ही हे क्वेश्चन्स ट्राय करणार आहेत का? हे बघा, नुसतं समजणं आणि जमलं त्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. समजलं म्हणजे जमेल असं आवश्यक नाही आहे. समजलं तर जमतं कधी? जेव्हा स्वतः ट्राय करा, आहे का? म्हणजे मी घरात झोपलोय आणि मी काश्मीरला जाणार आहे असं होत नाही. त्यासाठी तुला झोपेतून उठावं लागेल, आवरावं लागेल, आहे का नाही? त्या 2-4 बॅगा तुझ्यात त्याचं काय महत्वाचं आहे काय नाही ते सगळं घ्यावं लागेल आणि मग तुला त्या गाडीत बसावं लागेल, म्हणजे तू काश्मीरला. असंच आहे. तर हे तुम्हाला ट्राय करावं लागेल. आलं की लक्षात तुमच्या? चला मग आता इथे आज आपण थांबू. आज थांबू म्हणजे सर थांबतील. उद्या पुन्हा इथून पुढे सुरुवात. पण उद्या येताना प्रत्येकाने सॉल्व करून आणायचं आहे. शक्यता अशी पण आहे की उद्या मी स्वतःच तुमची नोटबुक चेक की किती ट्राय केले. आणि ट्राय केले हे असं नुसतं ओरली नाही सांगायचं, इतके ट्राय केले ते दिसलं पाहिजे नोटबुकवर ट्राय केलेलं, काय का? आम्हाला रफ चांगलं समजतं, सर असू दे नाही तुम्ही असू दे, किती रफ करा ते समजतं कोणत्या क्वेश्चनचं काय आहे. आणि हे ब्लड रिलेशन आहे जे जगात अजून कोणाला समजलेलंच नाही आहे, म्हणून ते क्वेश्चन आहे. हे एक्झाम मध्ये उगाच थोडी असतात ब्लड रिलेशन, है ना? काही कारण असेल की नाही, म्हणून ते असं ते म्हणायला वगैरे ते सोपं आहे. हे काका आहे ती मावशी आहे, ओके ते माहिती आम्हाला काय आहे. ते इथे जे आहे ना ते समजायला अवघड आहे, म्हणून ते क्वेश्चन आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर मग घरी सगळ्यांनी ट्राय करायचं. चला थांबूयात. हा, थँक्यू.